नमस्कार श्रोते हो. मागील केसमध्ये औषध उपचारांनी सायाटिक पेन्समध्ये कसा उपयोग झाला हे आपण पाहिले. आता आपण पाहूया सिव्हिअर सायाटिक केसमध्ये पंचकर्माने कसा फायदा होतो ते. आयुर्वेद हे एक प्राचीन आरोग्यशास्त्र आहे. त्याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा यासाठीच सुखायू आयुर्वेदमध्ये आपण सर्व प्रकारचे आयुर्वेदिक उपचार आणि सर्व प्रकारचे पंचकर्म एका छताखाली उपलब्ध करून देत आहोत. तर याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा असे मला वाटते. रोग अगदी जुनाट झाल्यावरती मग आपण आयुर्वेदाकडे न वळता सुरुवातीलाच आयुर्वेदिक उपचार सुरू करावे. वेळ गेल्यानंतर मग आयुर्वेदाने काहीच होत नाही असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही. योग्य वेळी योग्य उपचार करणे गरजेचे आहे. आता या केसमधल्या पेशंटचे स्वानुभव ऐकूयात. वय किती आपलं? वय आता 43. तुम्ही जेव्हा माझ्याकडे आला होता किती साल होतं तेव्हा? 2018. तेव्हा तुम्हाला काय काय त्रास होता? मला त्रास कंबर दुखी, पायाला मुंग्या येणे, हा. पाय दुखणे, चालल्यावर बसायला लागायचं, सकाळी उठल्यावर हातपाय दुखायचे, कंबर दुखायचे. झोपायला किंवा बसायला काही त्रास होता काय? झोपायला बसायला त्रास होता, झोपून उठलो की त्रास होता. आणि त्याच्यावर आपण पंचकर्म 15 दिवस केलं, त्याच्यानंतर तुम्हाला काय काय फरक पडला? मला फरक पडला एवढा की सगळं व्यवस्थित झालं. म्हणजे उठून बसल्यावर पण काय दुखायचं कमी झालं. हा. परत पंचकर्म केल्यामुळे चालायला बसायला लागायचं ते बंद झालं. आता तुम्ही पहिले गाडी चालवायला येत नव्हती, आता सगळ्या गाड्या चालवतो. किती किलोमीटर पर्यंत नेऊ शकता तुम्ही गाडी आता? आता इथे बसलो की पुण्यापर्यंत जाऊ शकतो. जास्तीत जास्त किती रूट तुम्ही घेऊ शकता किलोमीटर? किलोमीटर जाऊन येऊन आपलं 500 किलोमीटर 600 किलोमीटर. ओके. तर पंचकर्म केल्याचा तुम्हाला किती टक्के फायदा वाटला? मला जास्तीत जास्त फायदा झालेला आहे. आणि आता 5 वर्ष झाली त्याला, तर तुम्हाला आता काय त्याच्यानंतर त्रास वाटतो आहे का? नाही, त्याच्यानंतर काय त्रास नाही अजून. तर तुम्हाला जर तुम्ही फोन नंबर देऊ शकता का? म्हणजे कुठल्या पेशंटला जर तुम्हाला विचारायचं असेल? हो, नक्की फोन देईन. नंबर सांगा तुमचा. नंबर 98 81 हा. 27 53 26. ओके, ठीक आहे. ओके, थँक्यू.